हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी एज्युदिशा. आज आपण भाग 3 इयत्ता 6वीचा 10वा चॅप्टर समीकरणे पाहणार आहोत. आता हे समीकरण तुम्हाला इयत्ता 6वीमध्ये आले आहे, परंतु ते एक बेसिक आहे ज्याची तुम्हाला फक्त माहिती म्हणून तुम्हाला इयत्ता 6वीमध्ये दिले आहे. परंतु नंतरच्या इयत्तेमध्ये हे समीकरण तुम्हाला मोठ्या स्वरूपात येतील. त्यामुळे तुम्ही हा जो समीकरणाचा घटक आहे तुम्हाला आलेला तो तुम्ही नीट व्यवस्थित समजून घ्या. त्याच्या क्रिया वगैरे व्यवस्थित समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढील इयत्तेमध्ये समीकरणे या चॅप्टरवर कोणतीही अडचण येणार नाही. आता हे समीकरण म्हणजे काय, आता ते आधी आपण पाहून घेऊयात. यामध्ये काय असतं की दोन संख्या दिल्या आहेत आणि त्यांच्या गणिती क्रिया आहेत आणि त्या गणिती क्रिया वापरून दोन्हीही बाजूंचे उत्तर हे समान आलं पाहिजे. आता इथे काय दिलं आहे, 5 गुणिले 3 यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला काय उत्तर मिळतं, 15 मिळतं. आणि जर 45ला 3 न जर भागलं तर त्याचे उत्तर काय मिळतं, तुम्हाला 15 मिळतं. आणि याच 15 आपण उत्तर अजून कोणत्या कोणत्या पद्धतीने आणू शकतो ना, हे यावरील अशा क्रिया त्यांनी दाखवल्या आहेत. सपोज 17 वजा 2 जर केलं तर आपल्याला उत्तर काय मिळतं, 15 मिळतं. आणि 10 अधिक 5 जर केलं तर त्याही वेळी उत्तर काय मिळतं, आपल्याला 15 मिळतं. मग जर हे समीकरणामध्ये जर लिहायचं झालं तर आपण कोणत्या भाषेमध्ये लिहिणार आहोत, तर 5 गुणिले 3 बरोबर 17 वजा 2. आता 5 गुणिले 3चा उत्तर काय येणार आहे, 15 येणार आहे. बरोबर 17 वजा 2चं उत्तर काय येणार आहे, 15च येणार आहे. म्हणजेच दोन्ही बाजू समान आल्या की नाही, म्हणजेच या समानतेलाच आपण काय म्हणणार आहोत, समीकरण म्हणणार आहोत. मग आपण काय लिहिणार, उजव्या बाजूची गणिती क्रिया करून आलेल्या संख्या समान आहेत हे दाखवणं किंवा अशा समानतेला समीकरण असे म्हणणे. ओके. आता नेक्स्ट आपण काय करूयात, 17 वजा 2 बरोबर 5 गुणिले 3 हे समीकरण आता आपण लिहू शकतो. आता नेक्स्ट काय दिलंय त्यांनी, की एक आकृती दिली आहे. ती एक आकृती आपल्याला या आकृतीच्या द्वारे आपल्याला नेमकं समीकरण काय आहे हे आपल्याला त्यांनी समजून सांगितलं आहे. आता यात तराजू दिला आहे. या तराजूच्या 2 बाजू आहेत, डावी बाजू आणि उजवी बाजू. आता तराजूच्या दोन्ही बाजूला वजन समान आहे, म्हणजेच काय आहे, ते संतुलित आहे. मग संतुलित वजन काटा हा समीकरणाप्रमाणे असतो. लक्षात आलं का तुमच्या, म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू, त्यांचा वजन काटा कसा आहे, समान आहे. आता या सर्व ज्या गोष्टींवरती आपण जी चर्चा केली आहे ही चर्चा आपल्याला सराव संच 26 मधून तुम्हाला लक्षात येईल. पहिला, खाली 2 ओळीत वेगवेगळ्या गणिती क्रिया दिल्या आहेत, त्यांच्यापासून मिळणाऱ्या संख्या शोधून समीकरणे तयार करा. आता काय दिलं आहे, 16 भागिले 2 काय येईल याचं उत्तर, 8. 5 गुणिले 2 काय होईल याचं उत्तर, 10. 9 अधिक 4 किती होतील, 13. 72 भागिले 3 याचं उत्तर काय मिळेल तुम्हाला, 24. 5 अधिक 4 काय येईल उत्तर याचं, 9. दोन्ही बाजू आपल्याला सारख्या आणायच्यात. मग आता काय येईल, पहिलं गणित काय आहे, 16 भागिले 2 मी या ठिकाणी लिहून घेतलं आहे. 16 भागिले 2 म्हणजेच काय येणार आहे, याचं उत्तर 8 येणार आहे. मग आता नेक्स्ट 8 उत्तर येणार आहे, ह्याच्यामधील दुसरं समीकरण कोणतं आहे पाहून घ्या. 10 वजा 2 8 येईल की नाही. मग आपण इथे काय करणार आहोत, 10 वजा 2. आता ह्यांचं उत्तर काय येईल, 16 भागिले 2 याचं उत्तर काय येणार आहे, 8. आणि 10 वजा 2 याचं उत्तर काय येणार आहे, 8. यालाच आपण समीकरणे म्हणतो. म्हणजे दोन्ही बाजू समान येण्याला समीकरणे म्हणूत. आता नेक्स्ट काय म्हटलं इथे, 5 गुणिले 2 काय येणार आहे याचं उत्तर, 10. आता 10 उत्तर आणखीन कोणत्या समीकरणाचं येणार आहे पाहूयात, कोणत्या क्रियेचं येईल 10 उत्तर, तर इथे 10 37 वजा 27चं उत्तर 10 येईल की नाही. मग आता आपण इथे काय लिहूयात, 5 गुणिले 2 काय येणार आहे, 10. तर 37 वजा 27 यांचे उत्तर काय येईल, 10. नेक्स्ट काय दिले आपल्याला, 9 अधिक 4 9 अधिक 4 किती येतील, 13. आणि 6 अधिक 7 किती येतील, 13. दोन्ही सेम आहे की नाही. मग आता आपण काय करणार आहोत, 9 अधिक 4 बरोबर 13 आणि 6 अधिक 7 बरोबर पण काय येईल, 13 येईल. आता इथे नेक्स्ट काय दिलं आहे, 72 भागिले 3 याचं उत्तर काय येईल, 3 ने 72ला भागा काय उत्तर येईल, 24.
आणि नंतर काय येईल आपण मग 24 येणारी आणखीन कोणती क्रिया आहे इथे 8 गुणिले 3 8 त्रिक 24. मग आपण इथे काय लिहूयात बरोबर 8 गुणिले 3 8 त्रिक 24. आता नेक्स्ट कोणता आहे 5 अधिक 4 5 अधिक 4 किती येतील 5 आणि 4 9. आता 9 येणारी आणखीन कोणती क्रिया आहे इथे 19 वजा 10 याचं उत्तर काय येईल 9. अगदी बरोबर 19 वजा 10 बरोबर 9. याप्रमाणे आपला हा सराव संच 26 पूर्ण सोडून झालेला आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की डावी बाजू आणि उजवी बाजू यांच्या आलेल्या उत्तराच्या समानतेला आपण समीकरणे म्हणतो. आता नेक्स्ट असाच सराव संच 27 आपण पाहणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये.